जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहत आहे जत 24 न्यूज. संघ तालुका तात्काळ जाहीर करण्यासाठी ग्रामस्थांचा उपोषणाचा तिसरा दिवस. मात्र प्रशासनाचे साफ दुर्लक्ष. स्वतंत्र संघ तालुका निर्माण करावा यासाठी संघ येथील प्रवीण औरादी, संतोष कुंभार, संगाप्पा हनगोंड, नागनाथ शिळीन, हनुमंत गडदे, राजू पुजारी, भीमराव पाटील, रमेश बिरादार, विठ्ठल कन्नमडी, शिवानंद राजमाने, तमण्णा धाबेकर, गिरीश कुंभार, चन्नाप्पा बगले, मंजुनाथ पुजारी, चन्नाप्पा शिळीन, महादेव बगले आदीसह शेकडो ग्रामस्थ उपोषणाला बसले असून त्यातील संतोष कुंभार यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टर वीरेश पोद्दार यांनी सांगितले. औरादी संघ तालुका निर्मितीसाठी व अप्पर तहसीलदार कार्यालय विभाजन करून उमदी येथे नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय निर्माण करण्यासाठी शासन स्तरावर एक प्रस्ताव सादर झालेला आहे. त्या सादर झालेल्या प्रस्तावाविरोधात आम्ही संघ येथे अमरण उपोषण सुरू केलेलं आहे. आज तिसरा दिवस आहे. अमरण उपोषणासाठी संतोष कुंभार यांनी आज प्राणांतिक उपोषण करत आहेत. पण आज तागायत शासन स्तरावर कुठली आपले दखलपात्र झालेलं नाही. इथून पुढे आम्ही तीव्रतेचे आंदोलनसुद्धा करणार आहोत. आमची मागण्या हे आहेत की अप्पर तहसीलदार कार्यालय 51 गावे महसूल मंडळे आमच्या संघमध्ये आहेत. 51 गावांची कुठल्याही विभागणी होऊन अप्पर तहसीलदार उमदी येथे निर्माण करण्यास आमचा ठाम विरोध आहे. आणि येथील बहुतांश 40-42 गावांचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यांना गैरसोयीचं आहे. उमदी हे महाराष्ट्रातील टोकाचं गाव आहे. तिथून कर्नाटक हद्द हे 2 किलोमीटरवर आहे आणि जत तालुक्यानंतर संघ हे मध्यम केंद्रबिंदू आहे. ज्या वेळेला अप्पर तहसीलदार कार्यालय संघ येथे स्थापन करण्यात आला त्यावेळेला शासनाच्या निकषामध्ये संघ हा सक्षम पर्याय म्हणून शासकीय दृष्टिकोनातून, भौगोलिक दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून, नैसर्गिक दृष्टिकोनातून सर्व सुविधा संघमध्ये आहेत. या दृष्टिकोनातून शासनाच्या निकषामध्ये त्यावेळेला 2018मध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यात आलेलं आहे. असताना जर आता नवीन घाट गाठला असून याला आमचा संघकर म्हणून ठाम विरोध आहे. म्हणून आम्ही आमरण उपोषण करत आहोत. जोपर्यंत संघ तालुका निर्मिती होत नाही आणि अप्पर तहसीलदार कार्यालयाचा विभागणीचा प्रस्ताव रद्द होत नाही तोपर्यंत हे उपोषण आंदोलन हे चालूच राहणार आहे.